मनुष्य जीवनामध्ये त्याची स्वप्न गरजा या सर्व पूर्ण करण्याचं साधन म्हणून पैसा आहे, म्हणून पैशाला महत्त्व आहे. मित्रांनो, सुविधा आम्हाला हव्या, आम्हाला मौज हवी, आम्हाला आमचं मनोरंजन हवं आणि म्हणून त्यासाठी आम्हाला पैसा महत्त्वाचा वाटतो. परंतु याच्या पुढेही काही सत्य आहे ज्याच्यापासून आम्ही काय आहोत, अनभिज्ञ आहोत. आम्ही त्या सत्यापर्यंत कधी पोहोचत नाही. समाजाची एक धारणा तयार झाली की पैसा म्हणजे सर्वस्व आहे. पैसा तुमची प्रेरणा आहे म्हणून तुम्ही भरकटता आणि मग तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेचं किंवा तुमच्या जीवनाच्या प्रगतीचं, यशाचं अवलोकन तुम्ही पैशाच्या आधारावर करता. आम्ही हे पैशाच्या पाठीमागे आम्ही जर लागलो ते कशा करता लागलो, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी. हे बरोबर आहे. काय हो, जीवनाचा दर्जा म्हणजे काय असतं नेमकं, ह्याचा कधी अभ्यास केला तुम्ही कधी? पण पैसा काय असतो याचा अभ्यास तुम्ही दररोज करताय. पैसा कमवायची काही गरज नाहीये, तो आपोआप येतो. मी त्याचं उदाहरण आहे. पैसा तुम्हाला सुख सुविधा देऊ शकतो, सोयी देऊ शकतो, जीवनाचा दर्जा देऊ शकत नाही. जीवनाचा दर्जा पहिली गोष्ट आहे तुमचं शारीरिक आरोग्य. आरोग्यम धनसंपदा. तुमच्याकडे आरोग्य नसेल त्या पैशाला कवडीची सुद्धा किंमत नाही. आणि हे आरोग्य तुम्हाला पैसे कधीच देऊ शकत नाही. उलट माझं तर असं अनुभव आहे, जेवढ्या सुख सोयी जादा तेवढे रोग जादा. दुसरं आहे मानसिक आरोग्य. तुम्हाला जीवनाची गुणवत्ता बघायची आहे ना, तर समाधान किती तुमच्याकडे, तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहात का हे कधी कळतं जेव्हा तुला मान आणि अपमान सारखा वाटतो, जेव्हा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती सारखी वाटते, जेव्हा अपेक्षा भंग देखील सुखावून जातो. तुमचं उद्दिष्ट जीवनामध्ये पैसा आहे तर तुम्ही आरोग्याला कधी महत्त्व देऊ शकत नाही. आणि खरी गुणवत्ता जीवनाची आरोग्यावर आहे. कारण एक आनंदी माणूस जीवनाचा दर्जा जेवढा उंचावू शकतो तेवढा एखादा झपाटलेला, एखादा लोभी माणूस नाही करू शकत. जीवनाचा दर्जा म्हणजे शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं समाधान. या दोन गोष्टींमध्ये जीवनाचं काय आहे, गुणवत्ता आहे. तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुमच्या आनंदावर ठरते, तुम्ही किती आनंदी आहात. बऱ्याच जणांना असं वाटतं की सुख सोयी, सुविधा, प्रतिष्ठा, आपलं काहीतरी मान सन्मान आला, आदर आला की मग आपलं जीवन सुंदर होईल. तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही कोणत्याही कमाईवर अवलंबून नाहीये. ती आत्ता तुम्ही जिथं आहात, जसे आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथंच तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुम्ही सुधारू शकता. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही पैशासाठी पागल नाही होणार. सुख सोयींसाठी पैसा गरजेचा आहे, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची गरज तेवढ्यापर्यंतच ठेवा. त्यांनी तुमच्या जीवनाच्या दर्जावर कुठलाही परिणाम होत नाही. परंतु एक नक्की आहे, पैशाच्या उपलब्धतेने तुम्हाला जर सुविधा मिळाल्या तर तुमचं आरोग्य मात्र नक्की धोक्यात येऊ शकतं, ह्याची मात्र खात्री आहे. टेक्नॉलॉजीने तुमच्या ऊर्जेची बचत होते, पैशाची बचत होते, वेळेची बचत होते, पण त्या वाचलेल्या वेळेमध्ये, वाचलेल्या पैशामध्ये आणि वाचलेल्या ऊर्जेमध्ये तुम्ही काही विधायक करताय का, काही आनंदी करताय का, काही सृजन करताय का, हे महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता ढासळल्याशिवाय राहणार नाही. मग तुमच्या अतिरिक्त उत्पन्नामध्ये तुमच्या जीवनाची गुणवत्ता देखील अतिरिक्तपणे वाढली पाहिजे. आणि गुणवत्तेची सुरुवात तुमच्या स्वतःच्या आरोग्यापासून होते. मित्रांनो, जीवनाचं केंद्र पैसा जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही अज्ञान आहात आणि तुम्ही अज्ञानामध्येच भरकटणार आहात. मग तुम्ही जे म्हणता की पैसा किती कमवा, मी तर म्हणतो पैसा कमवूच नाही, तो आपोआप यावा, मानाने यावा. त्याला मानधन असं म्हणतात. तुम्हाला मानधनाच्या रूपाने पैसा आला पाहिजे. आपण असं काहीतरी जगलं पाहिजे, जीवन आनंदाने, अशी गुणवत्ता आणली पाहिजे की पैशाने आपल्याला शोधलं पाहिजे. पैसा एवढी मोठी गोष्ट नाही आहे, तुमच्या जीवनापेक्षाही मौल्यवान. पैशाने सुख विकत घेता येत नाही, पैशाने भूक विकत घेता येत नाही, पैशाने झोप विकत घेता येत नाही, पैशाने समाधान आणि आनंद विकत घेता येत नाही, जो आमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. आणि आजपासून आम्ही आमच्या आरोग्याला आणि आमच्या आनंदासाठी खर्च केला पाहिजे. काय, आमच्याकडचा वेळ, आमच्याकडची ऊर्जा, आमच्याकडचा पैसा आम्ही ह्याच्यासाठीच खर्च केला पाहिजे. तो सर्वात श्रीमंत आहे. मित्र हो, आपण मारवाड्यांची गोष्ट ऐकली असेल, पैसा मारो परमेश्वर. गमतीनं असं म्हटलं जातं की मारवाडी समाजामध्ये पैसा हाच परमेश्वर असतो. वास्तव वेगळंही असू शकतं, परंतु आज सगळेच मारवाडी झालेले, हे काही वेगळं नाही. मग परमेश्वरा एवढं महत्त्व प्राप्त या पैशाला का झालं? कारण तो सगळ्यांच्या गरजा भागवतो, कारण तो सगळ्यांची स्वप्न पूर्ण करतो, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा यांना तो पूर्ती आणतो. हे सगळं पूर्ण करण्याचं साधन पैसा आहे. जेव्हा लहान मूल जन्माला येतं आणि ते लहानाचं मोठं व्हायला लागतं तेव्हा सुरुवातीला त्याच्यासाठी आईचं दूध, आई, सुरक्षितता, शांतता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु
जसजसं ते मोठं होऊ लागतं त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी जेव्हा पैशातून येतात हे जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा तो खाण्यापिण्याच्या गोष्टीपेक्षा पैशाकडे जास्त आकर्षित होतो. मनुष्य जीवनामध्ये त्याची स्वप्न गरजा ह्या सर्व पूर्ण करण्याचं साधन म्हणून पैसा आहे, म्हणून पैशाला महत्त्व आहे. तुम्ही पैशाच्या माध्यमातून तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व विकत घेऊ शकता. हे एक मर्यादित धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येकजण हा अभावाने जगतो. तुम्ही जर अभावाने जगला नाहीत तर तुम्ही एकतर संत असाल नाही तर तुम्ही शांत असाल. ज्याच्याकडे सगळं आहे तो काही हालचाल नाही करत, निवांत उठतो. ज्याच्या बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, त्याला माहिती आहे की मला कशाची उणीव भासू शकत नाही. मला जे पाहिजे ते मी फक्त ऑनलाईन फक्त टिक करायचं की 10 मिनिटामध्ये हजर. सर्व प्रकारच्या सुविधा सेवा मला पैशामुळे मिळू शकतात ही ज्याची धारणा आहे तो निवांत उठतो. ज्याचं काय आहे सगळं, त्याला काही करायचं नाही. त्याला जर विचारलं तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं, तो म्हणतो काय नाही, काय करायचं, कशाकरता करायचं. मित्रांनो, सुविधा आम्हाला हव्या, आम्हाला मौज हवी, आम्हाला आमचं मनोरंजन हवं आणि म्हणून त्यासाठी आम्हाला पैसा महत्त्वाचा वाटतो. परंतु याच्या पुढेही काही सत्य आहे ज्याच्यापासून आम्ही काय आहोत, अनभिज्ञ आहोत. आम्ही त्या सत्यापर्यंत कधी पोहोचत नाही. एक गंमत सांगतो. महाराष्ट्रामधील एक शेतकऱ्यांचा गट पर्यटनासाठी, कृषी पर्यटनासाठी इस्रायलला गेला. इस्रायलला गेल्यानंतर तिथे त्यांनी पाहिलं भरपूर स्टॉल वगैरे लावले होते एका शेतकऱ्याच्या शेताच्या बाहेर मार्केटिंगसाठी. तो जे उत्पादनं पिकवतो त्याच्यापासून तो प्रोसेस करून काही पदार्थ बनवायचा आणि ते विक्रीसाठी त्यांनी ठेवले होते. तर त्याच्यामध्ये एक ज्यूस फार मोठ्या प्रमाणामध्ये विकला जात होता आणि तिथं रांगा होत्या लोकांच्या, इस्रायली लोकांच्या रांगा होत्या. आमचे लोक मग तिथे केले. आम्हाला फॉरेनचं फार वेळ. आम्ही हॉटेलमध्ये जरी गेलो तरी शेजारच्याने काय ऑर्डर केली ते पाहतो आणि मग ऑर्डर करतो. बरोबर आहे ना? आम्हाला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नाही हे त्यावरून कळतं. मतदानाच्या वेळेस आम्ही 10 जणांना विचारतो तू कोणाला मत दिलं रे, कारण आम्हाला भीती आहे माझं मत वायाला जायला नको. अरे तुझं मत महत्त्वाचं आहे, वायाला जाणं किंवा ते उपयोगाला येणं हे महत्त्वाचं नाही आहे. हे आम्हाला कधी कळतच नाही. आणि मग ते गेल्यानंतर तिथं फॉरेनर लोकांची रांग बघितली, तिथे उभे राहिले मागे. यांच्यामध्ये रेटारेटी, कोण पुढे कोण मागे. काहीतरी बोर्ड लागला, लिमिटेड अवेलेबल. तर शेवटच्यांना म्हटलं आम्हाला भेटतो की नाही. सगळ्यांनी रांगा लावल्या आणि 150 रुपयाला 200 ml एक ग्लास विकत घेतला. कसं तरीच लागलं पिण्याच्या वेळेस, पण त्यांना वाटलं फॉरेनर लोक पिताय म्हणजे चांगलंच असेल. बरोबर आहे. सगळ्यांनी पिल्यानंतर कुतूहलाने त्यांनी जाऊन विचारलं की हा ज्यूसने काय होतं. ते म्हणे ह्याने हार्ट तुमचं दष्टपुष्ट होतं, याने तुमचं ब्रेन वर्क चांगलं करतं, तुमच्या सेलमध्ये फंक्शनिंग चांगलं होतं. आणि म्हणे अरे वा, आम्हाला खूप मौल्यवान असा रस प्यायला भेटला. त्यांना हे सगळं ऐकल्यावर बरं वाटलं. जरा 150 रुपये गेले पण आरोग्य भेटलं आपल्याला, आहे की नाही. पण त्यांना कुतूहल होतं. मग त्यांनी विचारलं हा रस कशाचा आहे नेमकी. मग त्यांनी सांगितलं हा बॉटल गार्डचा रस आहे. आता काही जणांना इंग्लिश कळतच नव्हतं. ते म्हणजे बॉटल गार्ड म्हणजे काय. आणि एक जण अरे भोपळ्याचा रस येतो. जेव्हा ते म्हणले भोपळ्याचा रस, या सगळ्यांनी वाकडे तोंड केले. 150 रुपयाला 200 ml. आम्ही गायांना खाऊ घालतो, आम्ही गावाकडे, आम्ही तिथे कधी डोकून पाहत नाही, भाजी खात नाही आम्ही घरामध्ये. अज्ञा. मित्रांनो, धारणा ज्या असतात ना त्या धारणा माणसाला अशा गोष्टींमध्ये प्रवृत्त करतात. आणि म्हणून आज समाजाची एक धारणा तयार झाली की पैसा म्हणजे सर्वस्व आहे. परंतु मित्रांनो,
तुम्ही एका लिमिटपर्यंत तुम्हाला जीवनाचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं. मला वाटतं मला तो अधिकार आहे बोलण्याचा. कारण विकत घेता येऊ शकतं असं बरंचसं काही सुख मी सहज पैशाने विकत घेऊ शकतो. फक्त असं करून विकत घेऊ शकतो. म्हणून पैशाविषयी मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण मी गरिबी पण पाहिलेली आहे. एक एक रुपयासाठी काय मेहनत करावी लागते आणि काय त्यासाठी वेदना सहन करावं लागतात, अपमान सहन करावा लागतो, ते सगळं अनुभवलेलं आहे. एक रुपया नसताना देखील दिवाळी साजरी करण्याचा अनुभव मला आहे. आणि आज मी हजारो शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करू शकतो हा अनुभव पण मला आहे. मग मला पैसा काय समजला तर पैशाची मोठी गंमत आहे. सद्गुरूंनी जे आज वचन आम्हाला सांगितलं पैशाबद्दल त्यांनी जरा दुय्यम भूमिका ठेवली. ते म्हणे फार महत्त्व नका देऊ ह्याला. बरोबर आहे. पण आम्हाला हे माहिती आहे पैशाशिवाय तर काही होऊ शकत नाही. मग पैसा तर कमवला पाहिजे. तर माझा अनुभव असा आहे पैसा कमवलाच नाही पाहिजे. तुम्ही मला असं कसं? हो, पैसा तुमची प्रेरणा आहे म्हणून तुम्ही भरकटता. बरोबर आहे. आणि मग तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेचं किंवा तुमच्या जीवनाच्या प्रगतीचं यशाचं अवलोकन तुम्ही पैशाच्या आधारावर करता. सहज कोणाला विचारलं का रे बाबा किती कमवतोस? बरोबर आहे. जर आपल्या समोर कोणाशी तुलना करायची असेल तर आपण सहज विचारतो किती कमावतो आणि त्याच्या पगारावर आम्ही त्याच्या दर्जा सरवतो. मग ज्याला 50,000 पगार आहे तो 20,000वाल्यापेक्षा फार श्रीमंत वाटतो. ज्याला 1.5 लाख पगार आहे त्याच्या पुढे 20,000वाला तर भिकारीच वाटतो. मित्रांनो, याचं सत्य आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आम्ही जे पैशाच्या पाठीमागे आम्ही जर लागलो ते कशाकरता लागलो? जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी. हे बरोबर आहे. तुमचे आईवडील असतील, परिवार असेल, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुम्ही स्वतः असाल, तुमच्या जीवनाचा त्यांच्या जीवनाचा दर्जा काय झाला पाहिजे? सुधारला पाहिजे. काय हो जीवनाचा दर्जा म्हणजे काय असतं नेमकी? ह्याचा कधी अभ्यास केला तुम्ही कधी? हा, पण पैसा काय असतो याचा अभ्यास तुम्ही दररोज करताय. दररोज. मी तुम्हाला आत्ताच म्हणलो पैसा कमवायची काही गरज नाहीये, तो आपोआप येतो. मी त्याचं उदाहरण आहे. 2013 सालापर्यंत पैशासाठी मी जेवढा पाहलो तुम्ही अख्ख्या आयुष्यात पाहू शकत नाही. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे किंवा जे ऐकतायत त्यांना पण माझं खुलं आव्हान आहे तर तुम्ही माझ्या एवढं पैशासारखं पळून दाखवा पैशासाठी. वास्तविकता मी तेव्हाही पैशासाठी पळत नव्हतो, परंतु ती माझी प्रेरणा जरूर होती. माझं उद्दिष्ट कधी पैसा नव्हता, परंतु मिळावा ही मात्र अपेक्षा होती. परंतु 2013 पर्यंत मी रोज 17-18 तास काम करून सरकारी नोकरी करून उरलेला वेळ एक्स्ट्रा 8 तास 9 तास काम करायचो. आज जसं कंपन्यांमध्ये लोक ओव्हरटाईम करतात, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, जीवन सुधारावं म्हणून ओव्हरटाईम करतात, तसं मी ओव्हरटाईम करायचो. सरकारी नोकरी असताना ओव्हरटाईम करायचो आणि अतिरिक्त 8-9 तास जो माझ्या आरामासाठीचा, माझ्या परिवारासाठीचा जो वेळ होता तो वेळ मी पूर्ण खर्च करायचो. आणि 1 आणि 2 वर्ष नाही तर तब्बल 14 वर्ष. जसं रामांनी वनवास भोगला तसा वनवास मेहनतीच्या बाबतीमध्ये भोगला. आणि तो भोगल्यानंतर 2013 साली हताश निराश झालो की नाही आपल्या आयुष्यामध्ये पैसा नाही. भरपूर प्रयत्न केले, अगदी शिखरावर जाऊन पोहोचलो. त्या काळामध्ये 15-20 हजार पगार मिळणं म्हणजे फार चांगली गोष्ट मानली जायची. त्या काळामध्ये लाख रुपये महिन्यापर्यंत मी पोहोचलो होतो मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये. परंतु तिथूनही जमिनीवर आलो. कारण माझे तत्व मला ते करू देत नव्हते जे पैशासाठी करणं गरजेचं होतं. तेव्हा थोडक्यात लबाडी करणं, गैरफायदा घेणं, अज्ञानाचा गैरफायदा घेणं, दुसऱ्याचं शोषण करणं, आपल्या बुद्धिमत्तेचा आणि हुशारीचा वापर करून
आपण स्कॅम चालवणं, अशा गोष्टी माझ्या मनाला कधी पटल्या नाही. त्याच्यामुळे मी उंचीवर जाऊन पुन्हा खाली यायचं. असं एकदा दोनदा तीनदा झालं. मग ठरवलं आता पैसे कमवायचे नाही, पैशासाठी जगायचं नाही. आणि गंमत म्हणजे त्याच्यानंतर ठरवलं की फक्त आपली जी काही पॅशन आहे, आपली भावना आहे की आपल्याला शेतकऱ्यांची मदत करायची, कोणाचं तरी मार्गदर्शन करायचं आहे, मग ते करायला सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे मी माझ्या निष्काम कर्माला लागलो आणि पैसा आपोआप यायला लागला. जसा पैसा यायला लागला तसा माझी उदासीनता आणखीन वाढत गेली. का वाढत गेली? कारण त्याच्या मागे होतो तेव्हा तो येत नव्हता. आणि कष्ट कशाला म्हणतात? मरणे हे विधान त्यासाठी बरोबर आहे. मग ते करून तो मिळाला नाही. पराकाष्ठा म्हणतो आपण, प्रयत्नांची पराकाष्ठा. 18 तास काम कशाला म्हणतात? रोजचा मोटरसायकलवरती 100 किलोमीटरचा प्रवास, 8 तास सरकारी नोकरी केल्यानंतर जेवण रात्री 1 वाजता, भयान डोंगर रांगांमधून एकट्याने रात्रीचा प्रवास करणं, जंगली प्राण्यांच्या उपस्थितीमध्ये. या सगळ्या परिस्थितींचा जर विचार केला, कधी कधी झोपेत गाडी चालवणं असेल, या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला, हे शरीर आणि हे जीवन किती झिजलं याचा जर विचार केला तर हे आयुष्य दुसरं वाटतं. म्हणजे पुनर्जन्म वाटतं. एवढं नवं, एवढे अपार कष्ट. ते केल्यानंतरही माझी 12-13 वर्षांची कमाई खर्च जाऊन फक्त 1 लाख रुपये होती. माझ्याबरोबरचे सर्व माझे मित्र जे नोकऱ्या करत होते त्यांची सगळ्यांची भरभराट झालेली होती माझ्या तुलनेमध्ये. माझे स्वतःचे वडील मला हिनवत होते. अर्थात त्यांचं काही चूकच नाही आहे ना. कारण काय अवदशा आठवती आपल्या मुलाला. आयुष्याची 12 वर्ष त्याने अशा क्षेत्रामध्ये घातली ज्या क्षेत्रातून त्याला काहीच उत्पन्न मिळालं नाही. लेकरं लहानाची मोठी होत आहे, आम्ही म्हातारे होतोय, आणि हा मात्र वेळेपणा सोडत नाही आहे. आणि वरून आता त्यांनी पैसे कमवायचे पण सोडून दिले. माझे स्वतःचे दाजी आणि बहिणी, त्यांची मुलं माझ्याबरोबर कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये सोपवायला तयार नव्हती. त्यांचा कडा विरोध होता. याचे ते आयुष्य वाया घातलो याने आपल्या पोरांचं पण घाले. मी पैशाबद्दल बोलतो, नातेवाईकांबद्दल नाही बोलत. मग जेव्हा या पैशासाठी मरमर मेल्यानंतर, सगळी पराकाष्ठा केल्यानंतर, जीवनाची अनमोल अशी तारुण्यातली 14 वर्ष खर्च केल्यानंतर जोश असतो त्यावेळेस उत्तर सापडलं, आपल्या नशिबात पैसा नाही. मग सेवा सुरू केली. आपल्याला आनंद वाटतो म्हणून सेवा सुरू केली. स्वतःची घरची शेती सुरू केली. पूर्वीही करतच होतो, परंतु आता पूर्ण वेळ सुरू केली. वडिलांचं म्हणणं ऐकायचं ठरवलं की तुम्ही म्हणतात तसं जसे माझे बाकीचे मित्र करतात तसे मी आता पूर्ण माझं लक्ष माझ्या शेतामध्ये घालतो. आणि मग सुरुवात झाली. एक 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 करत कांदे लावले, मग डाळिंब लावले, असं करत करत टोमॅटो वगैरे. मग त्याचा अभ्यास आणि हे सुरुवात झाली. आणि मित्रांनो, जेव्हा मी माझ्या कर्मावर प्रेम करायला लागलो तेव्हा पैसा आपोआप यायला लागला. मग उदास झालो होतो मी. उदास, त्या पैशाबद्दल मला मी कधीही तेव्हाही एवढा पैशाच्या बाबतीमध्ये कधी असा संवेदनशील नव्हतोच, आजही नाही. मला किती उत्पन्न आहे आणि माझा बिझनेस किती होतो याची चौकशी आमचे CA सर करत असतात, मी कधी करत नाही. का? कारण त्यांना ऑडिट द्यायचं असतं गव्हर्नमेंट. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की पैशाच्या बाबतीत मी एवढा उदासीन आहे. मग मी संवेदनशील कशाच्या बाबतीमध्ये होतो? जीवनाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये. त्या बाबतीमध्ये मी आजही त्यापेक्षाही जास्त संवेदनशील आहे. मित्रांनो, सद्गुरू जसं म्हणता, पैसा तुम्हाला सुखसुविधा देऊ शकतो, सोयी देऊ शकतो, जीवनाचा दर्जा देऊ शकत नाही. पण जीवनाचा दर्जा काय असतो? जीवनाचा दर्जा पहिली गोष्ट आहे तुमचं शारीरिक आरोग्य. आरोग्यम धनसंपदा. तुमच्याकडे आरोग्य नसेल त्या पैशाला कवडीची सुद्धा किंमत नाही. पण तुमच्याकडे जर पैसा आहे पण आरोग्य नाही आहे, म्हणजे जीवनाचा दर्जा कशावर ठरतो? सुखसुविधेवर ठरतो का? तुमच्याकडे 1.5 लाखाची गादी आहे
पण 1.5 मिनिटं झोप येत नाही. त्या गादीवर इकडनं आणि तिकडं, तिकडनं इकडं, त्याच्यावर खाली बसला का अख्खा गादीमध्ये गायब होतो, एवढी मऊ गादी आहे. पण तो त्या गादीत गायब व्हायच्या आत त्याची झोप गायब झालेली असते. हा कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो, कुठलंही पक्वान्न बनवू शकतो, कुठलंही काही आहार खरेदी करू शकतो, पण याला पचतच नाही. पचत नाही, अंगी लागत नाही हो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जीवनाची गुणवत्ता ही आरोग्यात आहे. आरोग्य म्हणजे नुसतं आजारी न पडणं ही मूर्ख व्याख्या करू नका. आरोग्य म्हणजे तुमच्या फक्त रोग नाही आहे, म्हणजे तुम्हाला आरोग्य आहे का, नाही, तुम्ही निरोगी आहात इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या शरीराची जी क्षमता आहे ती उच्च क्षमतेपर्यंत तुम्ही त्याला वापरू शकता, याला म्हणतात आरोग्य. तुमच्या शरीरावर ताणतणाव निर्माण झाले, तुम्हाला अचानक उन्हात जावं लागलं, अचानक तुम्हाला उपवाशी राहावं लागलं, अचानक तुम्हाला झोपच नाही भेटली, अचानक तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागला, असं काहीही जरी परिस्थिती उद्भवली, किंवा तुम्हाला अचानक कुठलंही जेवण करावं लागलं, कुठलंही पाणी प्यावं लागलं, अशी परिस्थिती उद्भवल्यानंतरही, आजूबाजूला व्हायरल इन्फेक्शन असल्यानंतरही तुम्ही निरोगी राहता, याला म्हणायचं आरोग्य. आणि हे आरोग्य तुम्हाला पैसे कधीच देऊ शकत नाही. उलट माझं तर असं अनुभव आहे, जेवढ्या सुखसोयी जादा तेवढे रोग जादा. लिफ्टची लाईट जर गेली तर मला आनंद होतो. चला, आज आपल्याला पायऱ्यांचा वापर करायला मिळणार. जर एखाद्या शेतकऱ्याची विजिट जर रस्त्यापासून जर लांब असेल तर मला आनंद होतो. का? चला, चालायला मिळणार, जमिनीचा सहवास मिळणार. मित्रांनो, जीवन हे जर सुखसोयींमध्ये असतं तर गरिबाची मुलं आयस झाली नसती. गुणवत्ता जी आहे जीवनाची ती तुमच्या पहिली गोष्ट आरोग्यावर आहे, शारीरिक आरोग्य. दुसरं आहे मानसिक आरोग्य. तुम्हाला जीवनाची गुणवत्ता बघायची आहे ना, तर समाधान किती तुमच्याकडे. समाधान म्हणजे काय हो? पार रेल्वे गेली अंगावर तरी टेन्शन नाही काय. हां, तिथंच झोपून गेली, जाऊन देईल मग उठ. म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी पण एकदम बिंदास्त आहे. किती मोठं नुकसान झालं तरी पण शांत आहे. हे समाधान, जी शांती मनाची आहे, तो जीवनाचा दर्जा आहे. तुम्हाला कोणी पण येतं सहज विचलित करतं, हां, फक्त तुमच्याकडे रागाने बघतं तरी तुमचं मानसिक संतुलन बिघडतं. शिवी दिल्यावर तर तुमची काय अवस्था होईल? तुम्ही ते थैथयाट कराल, हां, तांडव नृत्य कराल. म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहात का हे कधी कळतं? जेव्हा तुला मान आणि अपमान सारखा वाटतो, जेव्हा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती सारखी वाटते, जेव्हा अपेक्षाभंग देखील सुखावून जातो. बरं झालं मी श्रीमंत नाही झालो, कमीत कमी कष्ट करण्याचा आनंद तर मिळेल. ही विचारसरणी तुम्हाला स्वस्थ करते. बघा, तुम्हाला गंमत सांगतो मी. आम्ही शिक्षक होतो. सुरुवातीला पगार 3,000 होता. 3,232 रुपये माझा पहिला पगार होता. जीवनाच्या दर्जाबद्दल मी तुम्हाला बोलतो. तर आमच्या डब्यावर तेव्हा कुरडईचा कांदा यायचा घरून, बरोबर आहे. भाजी कुरडईचे, त्याच्यामध्ये कांदा टाकला की झाली फ्राय करून भाजी एकदम रेडी, फास्ट आहे की नाही, 2 मिनिट्स में. आणि जेव्हा आमचा पगार 15-20 हजार झाला तेव्हाही डब्यावर कुरडई कांदाच यायचा. तेव्हाही डबा 2च थाळ्याचा होता आणि 15,000 20,000 झाल्यावर बी 2च थाळ्याचा होता. मला सांगा, पगार वाढला परंतु तुमचा आहाराची गुणवत्ता सुधारली का? नाही. मला सांगा, तुमचा पगार जर वाढला
तुम्ही तुमच्या आहाराच्या गुणवत्तेवर किती खर्च करता हां? सर्वांसाठी अनमोल असं ह्युमन चार्जर आपण सर्वांसाठी लॉन्च केलं. ते तरी किती जण खाता? विचार करता, अरे 50 रुपये एक दिवसाला, तेवढीच बचत होईल. 1,500 रुपयेमध्ये काहीतरी होईल महिन्याला. पण तू कमावलेलं शरीर आणि बुद्धी ती तुला विकत नाही मिळणार. डॉक्टरला वेळ पडली तर 5,000 रुपये घालशील, पण स्वतःसाठी 50 रुपये खर्च नाही करणार. ही मानसिकता आहे पैसे कमावणाऱ्यांची. तुम्ही पैशासाठी जगता. तुमचं उद्दिष्ट जीवनामध्ये पैसा आहे, तर तुम्ही आरोग्याला कधी महत्त्व देऊच शकत नाही. आणि खरी गुणवत्ता जीवनाची आरोग्यावर आहे, शारीरिक आरोग्य. तुम्हाला काय अर्थ? माणसं पैशाने श्रीमंत झाली म्हणजे ते आतून सुद्धा श्रीमंत होतात का? बिलकुल नाही. आम्ही नोकरी करतो, जे कोणी तुम्ही नोकरी करता, प्रामाणिकपणे मला सांगा, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ, जागेपणीचा वेळ तुम्ही जिथं तुमचं घर आहे तिथे घालवता की जिथे तुम्ही काम करता तिथे घालवता? सांगा. हां, मी शिक्षकांना म्हणायचो, अरे तुम्ही कुठे काम करता? शाळेवरती. तुम्ही किती वेळ शाळेवर असता? 8 तास. प्रवासामध्ये तुमचे 3 तास जाता, 2 तास जाता, आणि घरी तुम्ही मोजून 4 तास राहता. त्यातले बी गावात फिरायला गेले तर आणखीन कमी. म्हणजे ज्या घरामध्ये तुम्ही 2 ते 3 तास राहता दिवसाचे, त्याला तुम्ही लाखो रुपये खर्च करता, त्याला सजवता, त्याची काळजी घेता. थोडंसं जरी घाण झालं तरी तुम्हाला त्रास होतो. आणि जिथं तुम्ही आयुष्याचे त्याच्या 3 पटीने जास्त वेळ घालवता, तुम्ही जर गणित काढलं तर आयुष्याचा 70% भाग तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी घालवता. तर ती शाळेबद्दल तुम्हाला अशी आत्मीयता का नाही वाटत रे? मला असं वाटतं की माझी शाळा माझ्या घरापेक्षाही कशी असावी? सुंदर असावी, नीटनेटकी असावी, सुविधायुक्त असावी. मित्रांनो, याला जीवनाची गुणवत्ता असं म्हणतात. परमेश्वराच्या योगाने मला ती पहिल्यापासून कळत असावी किंवा कळत होती, आणि म्हणून जीवनाच्या गुणवत्तेवर मी नेहमी ध्यान देत आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझे सगळे मित्र घरी शेतामध्ये कामं करायचे, बिझनेस करायचे, मार्केटिंग काही पण करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये 10-11 वर्षाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी जवळजवळ 12-13 तास त्या मुलांमध्येच असायचो. सकाळी 7ला शाळेत जायचो, शाळा 10 वाजता असायची. काय करायचं बघ, तास घ्यायचो एक्स्ट्रा. मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकवायचो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर ती बी 7 वाजेपर्यंत थांबायची. खेळत बसायचं त्यांच्याबरोबर, क्रिकेट खेळा, हे खेळा, काहीतरी मुलांबरोबर. सांगायचं तात्पर्य असं की जीवनाचा आनंद घेणे आणि जीवनाचं समाधान प्राप्त करणे ह्याच्यासाठी जगायची माझी सवय होती. राहिली का माझी प्रगती? जे बिझनेस करत होते, जे शेतीमध्ये पूर्ण वेळ घालवत होते, बिंदू खर्च करत होते, त्यांचं शेतीतलं ज्ञान असो, त्यांची शेतीतलं उत्पन्न असो, त्यांचं बिझनेसमधलं उत्पन्न असो, त्याची ती बरोबरी माझ्याबरोबर करू शकता का आज? का? कारण एक आनंदी माणूस जीवनाचा दर्जा जेवढा उंचावू शकतो तेवढा एखादा झपाटलेला, एखादा लोभी माणूस नाही करू शकत. लक्षामध्ये. म्हणून सद्गुरू आज आम्हाला जे म्हणतात, जीवनाचा दर्जा म्हणजे शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं समाधान. या 2 गोष्टींमध्ये जीवनाचं काय आहे? गुणवत्ता आहे. तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुमच्या आनंदावर ठरते. तुम्ही किती आनंदी आहात बघा. तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला आनंदी करू शकाल की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण त्याचं आनंदी होणं तुमच्या हातात नाही. तुम्ही वातावरण निर्मिती करू शकता, इथे तुम्ही सुगंध निर्माण करू शकता, पण एखाद्याने जर स्वतःच्या अंगाला शेण पाखरले असेल, लावलेलं असेल, तर त्याला कुठून सुगंध मिळणार आहे? त्याला शेणाचाच वास येणार आहे. तुम्ही म्हणाल सर असं का करेल कोणी का आपलं अंग शेणाने माखेल? अरे शरीराच्या बाबतीत नाही करत लोक, मनाच्या बाबतीत नक्की करतात. घाणेरडे विचार, दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर, कायम तुलना, कायम हेवे दावे, स्वार्थ, भेदभाव, या सगळ्या गोष्टींनी आपलं मन कायम असं घाणेरडं झालेलं असतं. आणि तरीसुद्धा आम्ही त्याला काय म्हणतो? वाह, मी फार हुशार आहे, मी फार चतुर आहे, मी सगळ्यांना ओळखतो. अरे पण तुला ओळखतो का? तुझ्या जीवनाची गुणवत्ता काय आहे याच्यामुळे?
तुमचा राग तुमच्या नियंत्रणात आहे का? तुमचा आनंद तुमच्यातून येतो का? तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या कमजोरीवर तुम्ही मात करता का? सद्गुरू असं म्हणता, जेव्हा तुम्ही संध्याकाळी बेडवर जाताना तर तुम्ही मेलं पाहिजे. मेलं पाहिजे म्हणजे काय हो? पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. बऱ्याच जणांना अभ्यास करावा लागतो. मी उजव्या कुशीवर झोपलो की डाव्या कुशीवर. बरेच जण अभ्यास करत बसतात. माझ्यासारख्याला ते कळत नाही मी कोणत्या कुशीवर आहे. कुशीवर आहे का उशीवर आहे का काही घेणार नाही. हां, काही म्हणतात नाही सर मला उशी नसेल झोपच येत नाही. तू झोपतोच कशाला? त्या झोपेचा पण अपमान होतो ना. जीवन एवढं सुंदर आहे, स्वतःमध्येच एवढं सुंदर आहे, ते पैसे कमवल्यानंतर सुंदर नाही होत. बऱ्याच जणांना असं वाटतं की सुख सोयी सुविधा प्रतिष्ठा आपलं काहीतरी मान सन्मान आला आदर आला की मग आपलं जीवन सुंदर होईल. तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही कोणत्याही कमाईवर अवलंबून नाही आहे. ती आत्ता तुम्ही जिथं आहात, जसे आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथंच तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुम्ही सुधारू शकता. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही पैशासाठी पागल नाही होणार. आपण ज्यांना मागासलेले समजतो त्यांच्याकडे जीवनाची गुणवत्ता आहे. आदिवासी ठाकर समाजाचे लोक आज बाकीच्या समाजामध्ये ते पण बिघडायला लागले. हा भाग वेगळा, परंतु ते कधीच उद्याचा विचार करत नाही. आजसाठी जगतात. जीवन त्यांना कळलेलं आहे. जीवनाचा आनंद ते घेतात. त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या सभ्य समाजाला मान्य नसतील, परंतु ते जेवढ्या सहजपणे एकत्र येतात तेवढ्या सहजपणे वेगळे होतात. त्यांना सरकारी कायद्यांचं काही घेणं नाही. त्यांचे घटस्फोटाचे अर्ज कधी कोर्टात येत नाही. त्यांच्या तक्रारी कधी पोलीस स्टेशनला येत नाही. सगळ्यात जास्त भांडणं पण तेच करतात, पण नाही लहान मुलांसारखे भांडणारी आणि पुन्हा एकत्र येईल की सहजपणा त्यांच्याकडे आहे. आपला फक्त एकदाच म्हटला पाहिजे काहीतरी, एक शब्द फक्त वाईट बोलू द्या, एक शब्द, त्याचं गिरमिट करून करून मेंदू पोखरून काढणार. आयुष्य दिशा भरकटून टाकणं. बदला घेण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावणं ही जीवनाचा दर्जा आहे. जीवनाचा दर्जा आहे. तुम्हाला खरोखर दुसऱ्यांचा बदला घ्यायचा आहे ना, तुम्ही स्वतः यशस्वी व्हा बस. याच्यासारखा दुसरा मोठा बदला नाही. स्वतः आनंदी राहा. दुसऱ्याने शिव्या दिल्या तरी तुम्ही हसायचं. समोरचं म्हणतो काही येडा आहे का रे तू, तुला मी शिव्या देतोय. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केलं आणि ती त्याला नाही म्हटली आणि हा उड्या मारायला लागला. अरे वा छान 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 एकदम मस्त टाळ्या टाळ्या. ती म्हणते पागल आहे का तू, तुला नाही म्हणले, हा थोडी म्हणले, तुला ऐकायला कमी येतं का? तो म्हणे मला ऐकायला बरोबर येतं, तुम्हाला नो म्हटली. तुला नोचा अर्थ काय कळतो? म्हणजे नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. तुझ्यातून सुटलो मी, आता पुढची संधी. मित्रांनो, जीवन एवढं हसत खेळत पाहिजे. आणि जीवन जर एवढं हसत खेळत झालं तर पैशासाठी आज जो भ्रष्टाचार होतो, पैशासाठी माणसं ज्याप्रमाणे संबंध खराब करतात, पैशासाठी माणसं ज्याप्रमाणे आपली प्रतिमा मलिन करतात, आज सगळ्यात जास्त गुन्हेगारी कशामुळे होते? पैशामुळे. सद्गुरूंचं जे म्हणणं आहे आज आम्हाला की सुखसोयी ज्या आहेत, सुखसोयींसाठी पैसा गरजेचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची गरज तेवढ्यापर्यंतच ठेवा. त्यांनी तुमच्या जीवनाच्या दर्जावर कुठलाही परिणाम होत नाही. परंतु एक नक्की आहे, पैशाच्या उपलब्धतेने तुम्हाला जर सुविधा मिळाल्या तर तुमचं आरोग्य मात्र नक्की धोक्यात येऊ शकतं, ह्याची मात्र खात्री आहे. हा माझा अनुभव आहे. जेवढे तुम्ही स्वतःला ग्राउंड टू अर्थ ठेवाल, बघा तुमची कीर्ती किती पण उंच जाऊ द्या, तुमचे पाय जमिनीवर पाहिजे, तुमचे ध्येय
हिमालयाची शिखरं गाठू द्या, पण तुमचे पाय जमिनीवर पाहिजे. हे जेव्हा होतं ना, तेव्हा तुमच्या जीवनाची गुणवत्ता खरोखर चांगली असते. मला एक सांगा, तुम्हाला पाडलं कधी जाऊ शकतं? तुम्हाला खाली पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो कधी केला जाऊ शकतो? जेव्हा तुम्ही उंचीवर जाण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला मागे ओढलं कधी जाऊ शकतं? जेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करता. तुम्ही जर सगळ्यांच्या सोबत आहात, तुम्ही सगळ्यांसोबत जमिनीवर आहात, तर तुम्हाला पाडलं कसं काय जाऊ शकतं? किंवा तुम्हाला मागे कसं काय ओढलं जाऊ शकतं? लोक म्हणतात नाही, आजकाल लोक सगळ्यांना फक्त तंगडे मागं खेचतात. तू त्यांचे तंगडे सोडून पुढे जातो कशाला? त्यांच्या पावलावर सोबतच पाऊल टाक ना. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भाग भवेत्. हे काय सांगते सुभाषित? सर्वांचं दुःख हरलं पाहिजे, सर्व संतोषी झाले पाहिजे, सर्व आनंदी झाले पाहिजे. हे तू पुढे जाऊन होणार आहे का? त्यांच्यासोबत राहा. बरोबर आहे. आणि म्हणून समावेशामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये जीवनाची गुणवत्ता आहे. सुखसोयी मिळाल्याने जीवनाची गुणवत्ता सुधारत नाही. ठीक आहे, सुखसोयींनी तुमची ऊर्जेची बचत होते, नक्की होते. टेक्नॉलॉजीने तुमच्या ऊर्जेची बचत होते, पैशाची बचत होते, वेळेची बचत होते. पण त्या वाचलेल्या वेळेमध्ये, वाचलेल्या पैशामध्ये आणि वाचलेल्या ऊर्जेमध्ये तुम्ही काही विधायक करताय का? काही आनंदी करताय का? काही सृजन करताय का? हे महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता ढासळल्याशिवाय राहणार नाही. मग तुमच्या अतिरिक्त उत्पन्नामध्ये तुमच्या जीवनाची गुणवत्ता देखील अतिरिक्तपणे वाढली पाहिजे. आणि गुणवत्तेची सुरुवात तुमच्या स्वतःच्या आरोग्यापासून होते. मग आरोग्यासाठी जो आहार आहे, तो आहार आम्ही तसा केला पाहिजे, त्याचा दर्जा उंचावला पाहिजे. पहिले राशनचे तांदूळ खात होतो, आता कमीत कमी चांगल्या क्वालिटीचे घेऊन या. बरोबर आहे. पहिले कुठलाही भाजीपाला घेत होतो, आता कमीत कमी वैदिकचा घ्या. पहिले कुठलंही दूध खात होतो, आता मिल्क चार्जरचं खा. गुणवत्ता आहे. नाशिकमधले प्रतिष्ठित बिल्डर ग्रुप आहे, ज्यांचा आत्ताच आपला परिचय झाला. त्यांनी आपलं दूध नेलं आणि ते तापवलं त्यांनी 3 वेळा, जसं मी त्यांना सांगितलं. तर म्हणे खरोखर सर, म्हणजे तुम्ही बोलता ना कसं, असं वाटतं की त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. शंका येते माणसं, एवढी दर्जा त्याचा, काय गुणवत्ता आहे. माझे वडील असं मला म्हटले की ते राम सर कोण आहेत, मला त्यांना भेटायचं. विचार करा, ज्यांची अपॉइंटमेंट लोक मागतात त्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा होते. याचा अर्थ नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे. तुम्ही जे बोलता तसंच करता, तसं वागता, ही जीवनाची गुणवत्ता आहे. विश्वासार्हता हा जीवनाच्या गुणवत्तेचा एक गुण आहे. सक्षम असणं हा पण एक जीवनाचा एक गुण आहे. विचलित न होणं, मग ते पैशामुळे, लोभामुळे, मोहामुळे, भीतीमुळे, दहशती, कशामुळेच विचलित न होणं हा एक तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेचा एक गुण आहे, लक्षण आहे. आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटत राहणं हा सर्वात मोठा गुण आहे. तुम्हाला मिळालेलं जे काही शक्ती आहे, वेळ आहे, पैसा आहे, तो खर्च करण्यामध्ये ती आनंद आहे. आणि म्हणून मित्रांनो, जीवनाचं केंद्र पैसा जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही अज्ञान आहात आणि तुम्ही अज्ञानामध्येच भरकटणार आहात. मग तुम्ही जे म्हणता की पैसा किती कमवा, मी तर म्हणतो पैसा कमवूच नाही, तो आपोआप यावा, मानाने यावा. त्याला मानधन असं म्हणतात. तुम्हाला मानधनाच्या रूपाने पैसा आला पाहिजे, पगाराच्या रूपाने नाही किंवा नफ्याच्या रूपाने नाही. जेव्हा तुम्हाला पैसा येतो आणि त्यासोबत तुम्हाला जेव्हा आशीर्वाद येतात ना, तेव्हा त्याला प्रसाद असं म्हणतात. बरोबर आहे. आणि मग ती तुमची जी दिशा आहे जीवनाची ती नेहमी ऊर्ध्वगतीलाच आहे. पण जेव्हा तुमच्यासोबत येणाऱ्या पैशाबरोबर कोणाचा तरी तळतळाट येतो, कोणाचा तरी वेदना येतात, तेव्हा तो पैसा तुम्हाला अवदशेला घेऊन जातो. म्हणून तिला अवदशा असं म्हणतात. अवदसा आली, जुने लोक म्हणायचे ही घरात अवदसा आली. मग तुम्ही अवदसा आहात किंवा अवदसा आणता, हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे.
तुमचे आरोग्य जर बिघडत असेल, तुमचं मानसिक संतुलन बिघडत असेल, तुमचं समाधान ढवळलं जात असेल, तर ते पैसा नसून ती अवदशा आहे, कोणाचं तरी तळतळाट आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर आशीर्वाद मिळत असतील, समाधान मिळत असेल आणि तुमचं ओळ भरून येत असेल, तर ते काय आहे? लक्ष्मी आहे, ती प्रसाद आहे, मानधन आहे. ती तुम्हाला ऐश्वर आणल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. मग तुमच्यामध्ये जेव्हा लक्ष्मीबरोबर ईश्वर तत्व येतं त्याला ऐश्वर्य असं म्हणतात. बरोबर आहे. ईश्वराचा गुण आहे ऐश्वर्य. ईश्वर कधी दुबळा नसतो. लक्ष्मीच्या हातातून नाणी खाली पडताना आमच्यासारख्या वेळेने दाखवलेले आहेत, त्याचं काही पडत नसतं. बरोबर आहे. आमचं स्वप्न आहे ते पैसे पडले पाहिजे असे. आम्ही मूर्त्या पण तशाच घडवल्या. आलं लक्षात? ऐश्वर्यवान आहे, तेज आहे. तुम्ही कुठला तरी देव असा रोगट, असा एकदम दरिद्री, कपडे फाटलेले, काय असं पाहिलं का कधी? कुठं तरी देव पाहिला का असं? नाही. तेजस्वी, आभूषण, उच्ची वस्त्र, अशा प्रकारचा वेश आम्ही जेव्हा मुकुट, हिरे, माणिक, मोती यांनी सजलेला असे आमचे जर देव असतील तर आम्ही कसे असायला हो? आम्ही काय भिकारी? दे रे बाबा, एक पैसा दे रे. तुला एवढं ऐश्वर दिलं, तू भिका मागतोस. आपण सम्राट आहोत, पण आपण बाहेरच्या जगाकडे भीक मागतो, तेव्हा आम्ही भिकारी बनतो. आणि सद्गुरूंना हेच सांगायचं आहे, तुमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. पैशावर लक्ष केंद्रित करणं सोडा. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर लक्ष द्याल, तुमच्या जीवनाची गुणवत्ता बघून इतर तुमच्या मागे येतील. पैसा बघून कोणी कोणाच्या मागे येत नाही. जरी आलं तरी ते लबाडच असतं, लक्षात ठेवा. जेव्हा पैशामुळे तुमच्याजवळ लोक गोळा होतात ना, ते तंबाखूमुळे दोस्त केल्यासारखं आहे. ज्या दिवशी तुम्ही तंबाखू सोडली त्या दिवशी दोस्त काय काय बाबा, तू भिजत नाही आत केली, तुम्हीच सोडून दिली बात, आम्ही तुम्हाला काल धरायचं, तिच्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर होतो. तीच नाही तर आम्ही कशाला येऊ? ती म्हणजे तंबाखू. असं आहे. तसं एक लक्षात ठेवा, पैशामुळे जे लोक तुमच्याजवळ आहे ते पैसा त्यांना मिळणं तुमच्याकडनं बंद झालं किंवा कमी मिळायला लागला की ते तुम्हाला लगेच सोडून जाणार. लक्षामध्ये. आणि मित्रांनो, आपण असं काहीतरी जगलं पाहिजे, जीवन आनंदाने, अशी गुणवत्ता आणली पाहिजे की पैशाने आपल्याला शोधलं पाहिजे. पैसा एवढी मोठी गोष्ट नाही आहे, तुमच्या जीवनापेक्षाही मौल्यवान. बरोबर आहे. पैशाने सुख विकत घेता येत नाही, पैशाने भूक विकत घेता येत नाही, पैशाने झोप विकत घेता येत नाही, पैशाने समाधान आणि आनंद विकत घेता येत नाही, जो आमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. बघा, या जगामध्ये जे फुकट काम करतात ना ते महान आहेत सगळे. सेवा काय असते? फुकट असते ना, ते सर्वात काय आहे? महान. सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे गोळा होतो? आश्रमांमध्ये, साधू संतांकडे. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? ठीक आहे, ते साधूंनी त्या पैशाचं काय केलं किंवा ते साधूंनी पुढे काय केलं तो भाग सोडा, परंतु साधूंकडे सगळ्यात जास्त पैसा जमा होतो. सगळ्यात जास्त दान धर्माच्या रूपाने जो पैसा जमा होतो, सगळ्यात श्रीमंत कोण आहे? आमची मंदिर आहे, नाही आहे का? अरे, मूर्तीच्या रूपाने जे देव बसले ते सुद्धा श्रीमंत आहे आमच्यापेक्षा, आणि ते काहीच करत नाही का? कष्ट करणाऱ्या माणसांनी, पैशाच्या मागं पागल असलेल्या माणसांचा पैसा त्यांच्याकडे जातो. तो पैसा सुद्धा लोक तिकडे त्याच्याकरता देतात की त्याच्या बदल्यात मला 10 पट मिळालं पाहिजे. हसू येतं मला कधी. तुम्हाला खरं सांगू, मी दान करायच्या बाबतीमध्ये फार कंजूस माणूस आहे. मी कधीच कुठे काही दान करत नाही. पैशाच्या बाबतीत बोलतोय. माझ्याकडे सर्वश्रेष्ठ दान जर असेल तर ज्ञानदान आहे. सर तुम्ही नसेल तर फुकट आहे, मग तू कमव ना. फुकट आहे तर कमव. पैसा कमवणं सोपं आहे, बिंडोक पण कमवू शकतो. ज्ञान कमवणं सोपं नाही आहे. तप करावं लागतं, तपश्चर्या करावं लागते, झिजावं लागतं. जीवनामध्ये ज्ञानाला गुणवत्ता आहे, धनाला गुणवत्ता नाही आहे. खरं तर धन हा शब्द वापरणं पण चुकीचं आहे. तो फार सुंदर शब्द आहे. पैशाला काही किंमत नाही. आपण गावठी भाषेत म्हणतो कोंबडी खात नाही, पण कोंबडीला खातो ना तू, आहे की नाही? मग काही म्हणतात कोंबडी खायला पैसा लागतो सर.
अरे बरोबर आहे, घरची पाळलेली असेल तर कशाला पैसा लागतो? मुळात कोंबडी खाण्याची गोष्टच नाही आहे, तू खातोच कशाला? शेवटी जीवनाची दर्जा जो गुणवत्ता आहे ती तुमची ज्याने सुधरेल अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूने आज एक मुद्दा क्लिअर केला, पैसा तुमचा परमेश्वर नाही आहे, तुमचं जीवन हे तुमचं परमेश्वर आहे. आणि ते जीवन जेवढं सुंदर होईल तेवढं तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते पैशाने सुंदर होईल असं काही नाही, त्यांनी सुविधा येतील, फक्त सुखसोयी येतील, साधनं येतील, बरोबर आहे. पण साधनांबरोबर तुमच्या जीवनामध्ये समाधान आणि तृप्ती येईल ह्याची कुठली शाश्वती नाही आहे, हेच उदाहरण सर्वजण सांगताय. म्हणून पैसा तुम्हाला जे देऊ शकत नाही ते कमवा, बरोबर आहे. म्हणून आज नंतर कमीत कमी आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं पाहिजे? जीवनातील आनंद महत्त्वाचा पाहिजे, जीवनातील समाधान महत्त्वाचं आहे, जीवनातील स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे 3च गोष्टी महत्त्वाच्या, खरं तर 2च गोष्टी आहे, आरोग्य आणि आनंद. ह्याच्यावरच तुमच्या जीवनाची काय आहे गुणवत्ता ठरते. आणि आजपासून आम्ही आमच्या आरोग्याला आणि आमच्या आनंदासाठी खर्च केला पाहिजे. काय? आमच्याकडचा वेळ, आमच्याकडची ऊर्जा, आमच्याकडचा पैसा आम्ही ह्याच्यासाठीच खर्च केला पाहिजे. तो सर्वात श्रीमंत आहे. धन्यवाद.